नमस्कार. रात्रीची वेळ आणि आम्ही गणपती बघायला गेलो होतो आणि अचानक कॉल आला इथं वडगावमध्ये. आणि इथं याच्यापूर्वी सुद्धा भरपूर वेळा साप आलेत आणि लास्ट टाइम जो आला होता त्या आंटींनी बरोबर ओळखला होता. कोणता साप ओळखला होता तुम्ही? मन्यारच होता. मन्यारच. आणि हा पण मन्यारच आहे. 100%. तर मन्यारच आहे आणि इथं तो बसलाय. पावसाळ्यामध्ये जास्त करून आम्हाला मन्यारचेच कॉल येतात. आणि बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं तो तोंड खुपसून बसलाय. थोडंसं तोंड पण बाहेर काढालाय दगडविटांच्या ढिगांमध्ये वगैरे सर म्हणतात. तर हा साप रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात असा चकाकतो. पोलादी निळसर असा याचा कलर असतो. बघू शकता किती सुंदर. काळा जरी असला तरी कसा तो चकाकालाय. आणि काढतो घ्या, हे काढूया. हा मला हेवी उचलायचा. हे सगळे लोक भ्यालेत फार. ह्याने भिनात हे भ्यालेत. भ्याला काय ते हलका ते काढतो घ्या. मी काय करू नका बस. तर जास्त करून हा साप दगडविटांच्या ढिगांमध्ये वगैरे जिथं माळ रान असतं तिथं वगैरे हा साप आढळतो. आणि हा बघू शकता तुम्ही कसा एक अतिशय शांत स्वभावाचा साप असतो. पण जितका शांत आहे तेवढाच विषारी सुद्धा. कारण नागापेक्षा 4.5 पटीनं जास्त विषारी हा साप आहे. मन्यार कॉमन क्रेट सुद्धा याला म्हणतात इंग्लिशमध्ये. तर याला मी असं पकडलं. हे बघा तोंड त्याचं इकडंच आहे पण अतिशय शांत आहे. असं आम्ही दुसऱ्या सापाच्या बाबतीत करू शकत नाही. हा आलाय खूप मोठा साईज मध्ये आहे. शिजला ते हा तेवढं उठला. सापाला काय लागलं नाही, बरं झालं. तर बघू शकता फुल मोठ्या साईज मध्ये आहे हा साप. जास्तीत जास्त 4 ते 4.5 फुटापर्यंत वाढतो. आणि दिवसांपूर्वीच या ठिकाणी मन्यार जातीचा साप पकडला होता आम्ही. आणि एवढा मोठा साप अशा कॉलनीमध्ये वगैरे आपलं आयुष्य काढतो. तर कुणी कधी कोणाला काय झालं नाही, लक्षात घ्या. साप असे चावत नाहीत. हा तर सगळ्यात शांत स्वभावाचा साप आहे. पण जेवढा विषारी आहे तेवढा तितका शांत पण आहे. त्यामुळे त्याच्यावरती जरी हात पाय पडला तर तो चावू शकतो, नाही म्हणत नाही मी. पण आम्ही सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. माणसाच्या चुकीमुळेच सर्पदंश होतो, लक्षात घ्या. आम्ही जर चुका केलो नाही तर सर्पदंशपासून आपण वाचू शकतो. तर रात्रीची वेळ आहे त्यामुळे हा जास्त ऍक्टिव्ह असतो रात्रीच्या वेळी आणि त्यामुळे हा बाहेर पडला असावा. तर ठीक, या सापाचा प्रमुख खाद्य सापच आहे. म्हणजे हा साप सापांनाच खातो. बघा इतका मवाळ आणि लहान आकाराने आणि इतका शांत दिसणारा साप वाटतो का की सापांनाच खावा. तर हा साप सापांनाच खातो, लक्षात घ्या. काळा पूर्ण काळा कुळकुळीत पोलादी निळसर असा त्याचा कलर असतो आणि पांढऱ्या रंगाच्या आडव्या ह्याच्यावरती पट्ट्या असतात. गुलाबी कलरची त्याची जीभ असते, लक्षात घ्या. तर ठीक आहे, पॅक करूया याला. व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. नेक्स्ट एव्हर शिवनेला तुम्ही भरभरून प्रेम देतच आहात, अजूनही द्या. सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सापाची माहिती पोहोचवत राहा. धन्यवाद.